चला मॅचला या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सुरुवात होते आमचे दोन ऑफिशियल फन्स सर विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर प्रकाश तुंबडा सर आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर दोन बॅटर देखील सज्ज आहेत मैदानाच्या आतमध्ये रुपेश गोवारी आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग अनिकेत भुमटे हे दोन बॅटर ही सलामीची जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर आमची डीबीएन नेटवर्क लाईव्ह टीम प्रशांतजी भगत साहिलजी मांगेला धनंजयजी पाटील आणि आमचे मुख्य स्कोरर म्हणजेच गुरुदेव पासंगे अँड फ्रॉम जुचंद्र हे देखील सज्ज झालेत बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर मग विशाल सातवी आपल्याला पाहायला मिळत आहेत सदानंद स्मृती कामन वर्सेस आपण पाहणार आहोत आई चंडिका स्पोर्ट जुचंद्र टीम दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील पहिलं षटक टाकण्याकरिता विशाल सातवी ऑन स्ट्राइक वरती रुपेश गोवारी पहिला बॉल इनफिल्डच्या वरून या ठिकाणी खेळलाय चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अक्षय कुल्ला होता सुंदर फिल्डिंग पाहायला जरूर मिळाली दोन धावा मात्र चित्त्याच्या वेगानं मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात दोन धावेनं हा श्री गणेश धाव संख्येचा आपल्याला पाहायला मिळालाय आई चंडिका स्पोर्ट जुचंद्र टीमचा सॉरी चंद्रपाडा टीमचा कारण चंद्रपाडा म्हटलं तर मग जुचंद्र परिसरातील एक सुसज्ज गाव आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथून मात्र आई चंडिका स्पोर्ट जुचंद्र संघ हा बिलॉंग करतोय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मिस्टेक झाली आहे परंतु बॅकअप चांगला मिळाला गेलाय पुन्हा एकदा दोन धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जातील जवळजवळ आपण हा चेंडू पाहिला तर मग ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर मात्र पाहायला जरूर मिळाला होता चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेनं दोन धावा मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्यात विशालचा हा पुढील बॉल यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला हाफ वॉलीवर घेतलंय चेंडू निघून जाईल कावू कॉर्नर ऑन लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता आलाय हा रुपेश गोवारी नावाचा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराचं सायन आपण धाव फलक पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय डबल फिगर मध्ये 10 या आकड्यावरती त्यावेळेस आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल असणार आहे थोडेसे सपल क्रॉस झाले होते हुकचा फटका खेळायचा होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन झालं नाही हा डॉट बॉल आलाय कमबॅक केला जाईल का की मग आक्रमण ऑन ठेवलं जाईल आडव्या बॅटनं पुन्हा एकदा चेंडूवरती आक्रमण केलंय शॉर्ट मिडॉनला मात्र सुंदर फिल्डिंग जरूर पाहायला मिळाली परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप मात्र पोहोचला गेलाय फलंदाज रुपेश सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोहोचली गेले 11 या आकड्यावरती लोअर फुलटॉस बॉल ऑफ साइडला अनिकेतचा सुंदर हा शॉट होता ऑफ ड्राईव्हचा परंतु सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकाचा जो स्वेल होता तो मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर मग संपन्न झाला धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 12 धावा निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर मग चांगल्या जरूर गणल्या जातील या पहिल्या ओव्हरमध्ये या मैदानावरती एक चांगली पॉझिटिव्ह सुरुवात जरूर केली आहे जवळजवळ आपण पाहिलं तर मग 4 ओव्हरचा हा मॅच आहे 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न हा सातत्याने या ठिकाणी केला जाईल यात काही शंका नाही आहे परंतु सध्या तरी आपण 2 बॅटरचा विचार केला तर पूर्णपणे सेट झालेत आता मात्र इथून दुसरं षटक टाकण्याकरिता वैभव धुमला आपण पाहणार आहोत वैभव धुमचा जर आपण विचार केला तर एक जबरदस्त परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे या कामान विभागामध्ये पालघर जिल्हा प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर मग वैभव धुमचा देखील खूप चांगला रोल राहिला होता त्यानंतर आपण पाहिलं तर मग मागच्याच आठवड्यामध्ये
पायगाव या ठिकाणी अध्यक्ष चषकामध्ये देखील त्याची चांगली बॉलिंग राहिली गेली. तूच दरारा तूच ध्येय या ठिकाणी ह्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल का? बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत वैभव धूम. हॅप ट्रॅकर बॉल, काय जबरदस्त हुकचा फटका पाहायला मिळाला. चेंडू मात्र निघून गेलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा करताय वैभव भोमटेच्या बॅट, सॉरी अनिकेत भोमटेच्या बॅट मधनं हा चौकार आपण पाहतोय. चौकारानं स्वागत केलं या ठिकाणी वैभव धूम या गोलंदाजाचं. हो या वेळेस आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त हा पिकअप शॉट पाहायला मिळाला. अनिकेत भोमटे ऑन फायर. षटकाराच्या सायनं आता मात्र धावसंख्या वेगानं वाढू लागली आहे. धाव फलक आपण पाहिलं तर मग 22 आकड्यावरती पोहोचलं गेलंय. या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर आपण पाहिला तर मग 64 आहे. कदाचित मग तो 64 आकडा देखील प्लस केला जाईल का, क्रॉस केला जाईल का, हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जानू शेंगाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग होतोय. यावेळेस मात्र फटका फसलाय. स्वतः गोलंदाज वैभव धूम पुढे आलाय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. काय जबरदस्त हा रनिंग झेल मात्र पकडला गेलाय. कारण आपण पाहिलं तर मग फटका फसला होता भरपूर काल, मात्र आपण पाहिलं तर मग हवेमध्ये बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आणि काय सुंदर रनिंग झेल मात्र वैभव धूमच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक पहिला आई चंडिका स्पोर्ट जुचंद्र टीमला बसला गेलाय. अनिकेत भोमटे जो चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होता त्याला मात्र या ठिकाणी बाद केलंय. राकेश गुवारी न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 2 गुव्वारे आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने आपण पाहिला तर मग रुपेश जो सलामीला आलाय, त्याच्यानंतर 1 डाऊनचा फलंदाज आपण पाहिला तर मग अनिकेत भोमटे बाद झाल्यानंतर राकेश गुवारे आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे. समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी पण पाहिला तर मग यशस्वी होताना जरूर पाहायला मिळाला. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. ताळमेळ खूप महत्वाचा आहे आणि कॉलिंग देखील खूप महत्वाची आहे आणि ती होताना या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. वैभवच्या खात्यातील बॉल टाकून झाले 4. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. यावेळेस आपण पाहिला तर मग ओव्हर पिच बॉल होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. मिड विकेटला आपण पाहिलं तर मग रोशन उंबरसडा होते. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. कारण रोशन उंबरसडा आपण पाहिलं तर मग तो देखील एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. सदानंद स्मृती कॉमन टीमचा. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी रुपेश गुवारेने केला होता, परंतु पुन्हा एकदा मिस टाइम फटका जरूर पाहायला मिळाला. डेंजर झोन मध्ये धावत होता फलंदाज रुपेश गुवारी, परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी शेवटच्या बॉल वरती कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे ती म्हणजेच 27 आकड्यावरती. 13.50च्या सरासरीनं सध्या तरी धाव फलक मात्र चालू आहे. टीम आई चंडिका स्पोर्ट चंद्रपाडा चांगली सुरुवात. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग 12 धावा धाव फलकावरती आल्या होत्या, परंतु तिथून मात्र आपण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली वैभव तुमचं मात्र स्वागत केलं अनिकेत भोमटेनं. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 बनवल्या जरूर, परंतु त्याच्यानंतर तिसऱ्या बॉल वरती वैभव धूमनं त्याला मात्र बाद केलं. परंतु त्याच्यानंतर राकेश अँड रुपेश ची चांगली भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय 1 बाद 27 धावा
या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला मेंटेनन्स या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्यावेळेस मेंटेनन्स चांगला असतो ना त्यावेळेस पिकअप देखील चांगला मिळतंय. मायलेज जे आहे ते चांगलं मिळतंय आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आता मात्र लक्ष दिलं तर एक चांगली भागीदारी देखील दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. हाफ ट्रॅकर बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर मग यस या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. स्क्वेअर लेगचे पंच आहे त्यांच्याकडनं हा व्हाईट बॉलचा इशारा आलाय, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रिव्ह्यू घेतलाय. वाईट आहे की बघ नाही हे देखील चेक केलं जाईल. इट इज अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू गमावलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. षटकातील पुढील बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हवाई हल्ला करायचा होता, फटका फसलाय. अक्षय कोल्हा पुढे आला होता परंतु त्याच्याकडनं झेल झाली आहे ड्रॉप. म्हटलं गेले ना बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार मिळणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटच्या पटलावरती ह्या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत, ज्या मिस्टेक होत आहेत त्या मात्र सुधारण्याचा प्रयत्न निश्चितच करायला हवा. कारण म्हटलं गेले मनुष्याला ठेच ही मोठ्या डोंगरानं नाही तर एका छोट्या दगडानं लागते आणि क्रिकेटच्या पटलावरती निश्चितच म्हटले गेले चुकीला माफी नाहीये. यावेळेस झेल सुटलाय आणि त्याच्यानंतर आलेला हा राकेश गोवारीचा सिग्नेचर षटकार 6 धावा. याला म्हणतात जलेपे नमक. षटकार पेश केला. पुढील बॉल स्विच हिटचा फटका. हा देखील चेंडू जाईल सीमारेषच्या पलीकडे. 6 धावांकरता बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. आणि या षटकारानं आता मात्र धावफलक आहे ते मात्र वेगानं पुढे सरकताना आपल्याला जरूर पाहायला मिळालंय. चांगलं बॅटिंग मैदान आहे शात मध्ये राकेश करतोय. राकेशचा एक झेल मात्र शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये सुटला गेला आणि तिथून मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाहीये. गाडी जी आहे ती वेगानं मात्र पुढे घेऊन चाललाय. यावेळेस आणखी एक बिग ब्लास्ट. षटकारांची हॅट्रिक आणि ही हॅट्रिक दुसरी आपल्याला पाहायला मिळते. अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग रोशन सालकरनं षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. 4 मध्ये 4 त्याने षटकार पेश केलेत. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 3 मध्ये 3 तर आलेत. कदाचित मग या ठिकाणी चौथा येईल का? ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर मग कमबॅक केलंय. लेन यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंज केली गेली, परिवर्तन केलं गेलंय. रोशनचा पुढील बॉल. ओ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा बीमर कदाचित मग बॅटरला बीमर करायचं होतं की काय. आणि पुढील बॉल असणार आहे 3 हिट. या फ्री हिट वरती काय घडेल काय बिघडेल. कारण जगातील 3 सत्य आपण पाहिलं ना.
हे कसे निघतील हे कोणीच सांगू शकत नाहीये. पहिलं म्हणजे नारळ, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग सून आणि त्याच्यानंतर जावई. हे कसे निघतील हे कोणी सांगू शकत नाहीये. तसंच फ्रीहिटच्या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं यावेळेस खूप गरजेचं आहे. बघूया. परंतु थोडीशी दुखापत या ठिकाणी जाणवते बॅटर राकेशला. सध्या तरी आपण पाहिलं तर मग चांगला धावफलक या ठिकाणी सजवण्यासाठी चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले गेलेत. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जवळजवळ आपण धावफलक पाहिला तर मग पोचला गेलाय तो म्हणजेच 49 या धावसंख्येवरती मात्र पोहोचला गेलाय. आणि षटक क्रमांक आपण पाहिलं तर मग तिसरं चालू आहे आणि तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पाहूया शेवटच्या बॉल वरती काय घडतंय. आणि प्रीहिट ची जी लाईफ लाईन आहे ती मात्र या ठिकाणी ऑन असणार आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि ही स्पर्धा देखील आपण पाहतोय सुपर हिट. फ्री हिटच्या बॉल वरती हा षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चेंडू जाईल एका टप्प्यानं मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पार आलाय हा राकेशच्या बॅट मधनं आणि एक महत्वाचा दमदार वजनदार शानदार चौकार 4. चला घाई करायची आहे. धावफलक आपण पाहिलं तर मग 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. आता मात्र चौथं षटक टाकण्याकरता गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. निलेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. निलेश बरफ. तिन्ही षटकामध्ये आतापर्यंत 53 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. आता मात्र ऑन स्ट्राइक वरती रुपेश गुवारे आहेत जे सलामीला आलेत बॅटिंग करण्यासाठी. निलेश बरफचा पहिला बॉल ओव्हर पिच बॉल होता समोरच्या दिशेने उडवलाय. वाह काय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या षटकाराच्या साहाय्यानं धावफलक आपण पाहिलं तर मग पुढे सरकले गेले ते म्हणजेच 59 या आकड्यावरती. चांगल्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वेलकम स्वागतम सुस्वागतम या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अकबरजी शेख सरांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम स्वागतम सुस्वागतम. एक लेजंड प्लेयर आहेत टीम 94 कामांचे आणि सातत्याने त्यांचा देखील क्रिकेटवर ते असलेलं प्रेम क्रिकेटवर ते असलेलं अधिराज्य ते सातत्याने गाजवत असतात. मागच्याच आठवड्यामध्ये पायगाव या ठिकाणी त्यांचं देखील चांगलं प्रदर्शन राहिलं आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 94 कामान टीमनं देखील प्रथम पारितोषिक पटकावलं गेलं.
यावेळेस आपण पाहिलं तर षटकातील पुढील बॉल ओ हो हो यावेळेस घुटना टेक तमाशा देख, परंतु झेल मात्र पकडला होता, परंतु बॅलन्स थोडस आपण पाहिलं तर मग बिघडण्याच्या स्थितीवरती होतं, परंतु हा षटकार मात्र अडवला गेला. आमचे बाउंड्री प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग यस चेक केलं जाईल. निश्चितच आमचे जे तिसरे अंपायर आहेत विरल नायर सरांच्या माध्यमातून हा डिसिजन मात्र तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. थोडासा क्रिटिकल डिसिजन जरूर आहे. आणि यस हा षटकार असणार आहे आणि या षटकाराच्या साहाय्यानं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोहोचली गेली आहे 66. या स्पर्धेचा हाय स्कोर होता 64, परंतु यावेळेस 66 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग नो बॉल. यावेळेस समोरच्या दिशेनं आणखी एक मोठा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय रुपेशच्या बॅट मधनं. सुरुवातीला आपण पाहिला होता राकेश गोवारीचा रोल आणि त्याच्यानंतर आता मात्र रुपेश गोवारी देखील कमी नाहीये. त्याने देखील षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली आहे. बॅक टू बॅक हा तिसरा धमाका. षटकारांची हॅट्रिक क्रमांक 3 आपण पाहिली. 10 चेंडू 31 या धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू पडल्यानंतर थोडा सात मध्ये आला, शरीराचा वेध घेतला, हार्डलेन चेंडू होता आणि त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जरूर होता, परंतु हा डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 73 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर मग लेग बाईकच्या सुरूमध्ये ही सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले 74 या आकड्यावरती. 74 लॉस ऑफ 1 विकेट. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या मध्ये केली गेली आहे. सुरुवातीला अनिकेत भोमटेनं चांगला स्टार्ट करून दिला, त्याच्यानंतर 1 डाऊनला आपण राकेशला पाहिलं, त्याच्यानंतर रुपेशनं देखील चांगला खेळ केला. जवळजवळ 74 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत आणि 75 धावांचं लक्ष्य मात्र असणार आहे मॅच जिंकण्याकरता. टीम आपण पाहिली तर मग सदानंद स्मृती कामण संघ समोर. चला पुढील मॅच आपण पाहणार आहोत जगदंब स्फोट ब्राह्मणगाव आणि त्यांच्या समवेत आई गावदेवी स्फोट लाखिवली या दोन संघामध्ये केला जाईल महत्वाचा टॉस. घेऊ एक छोटासा डीजर ब्रेक.
हॅलो. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आई गावदेवी चषक कोल्ली 2025 जगदंब स्पोर्ट्स बामणपाडा आणि गावदेवी लाखिवली या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळणार आहे. मी विनंती करेन आदरणीय अकबरजी शेख आपल्या शुभ असे केला जाईल टॉस. या ठिकाणी ते देखील उपस्थित झाले. गेली कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्याने अधिराज्य गाजवलंय तेच अगदी आपण पाहताय. आदरणीय अकबरजी शेख यांच्या शुभ असे केला जाईल टॉस. जगदंब स्पोर्ट्स बामणपाडा आणि आई गावदेवी लाखिवली. सो टॉस आपल्यापर्यंत पोहोचेल. नाणेफेकीचा कॉल जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणपाडा या संघाने मात्र टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि गावदेवी लाखिवली हा संघ मैदानाच्या दिशेने फलंदाजी करताना अगदी पाहायला मिळणार आहे. एक सुंदर असं वातावरण, रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आज आई गावदेवी चषक कोल्ली 2025 ला आज सुरुवात झाली. या आफ्टरनून सेशन मध्ये दुपारच्या सत्रामध्ये जॉईन झालेले तमाम प्रेक्षक रसिकांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून अगदी आपण पाहताय जे प्रेक्षक वर्ग ऑनगोईंग मॅचला लाईव्ह पाहतायत ऐकतायत त्या सर्वांचं सुद्धा स्वागत असेल. आणि मैदानाच्या आमच्या सभोवताली आमचा लाडका प्रेक्षक राजा हा सुद्धा सावलीच्या छत्र छायेखाली बसून या मॅचचा आस्वाद घेतात. त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. पहिली इनिंग अगदी त्यावेळेस झाली समाप्त आणि जिथून अगदी आपण पाहू शकाल जो धावेंचा पाठलाग करायचा आहे तो 75 धावेंचा पाठलाग. काय अप्रतिम फलंदाजीचं कृत्यकरण मिस्टर रुपेशच्या माध्यमातून आणि त्याला फिनिशिंग टच दिला अनिकेत आणि राकेश याने. अप्रतिम एक मोठी धावसंख्या आणि या मोठ्या धावसंख्येचा आता अगदी इथून कशा पद्धतीने पाठलाग होईल हे सुद्धा पाहणं योग्य. कारण की नाण्याचा पहिला फेज आपण पाहिलाय. नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे सुद्धा वळणार आहोत आणि या 75 धावेंचा पाठलाग करण्याकरिता मैदानाच्या दिशेने अगदी दोन फलंदाज हे मार्गस्थ झालेत. इथून वैभव धूम यांना अगदी आपण पाहताय तर एक एंडने अक्षय याला अगदी आपण पाहू शकाल. दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहता हवेची झुणूक खूप सुंदर पद्धतीने. विरलजी नायर सर आफ्टरनून सेशन नंतर पुन्हा एकदा जॉईन झालेत. पंचांच्या भूमिकेमध्ये गेली कित्येक वर्ष एक चांगलं क्रिकेट त्याने सुद्धा हाताळलं आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हे रुजू होत असताना पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर हे पहिलं स्पेल हाताळण्याकरिता मिस्टर रुपेश या गोलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. जरी सुद्धा मोठी धावसंख्या असली ना तरी सुद्धा तुमची मानसिकता ही त्या दिशेने जाणं ही खूप इम्पॉर्टंट आहे. आता ही मानसिकता सुसज्जित होईल का, काय घडेल, दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. पहिला चेंडू फुलटॉस आहे परंतु मिस टायमिंग स्ट्रोक अगदी पाहायला मिळतोय. त्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित आहे. एकच धाबेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. पहिल्या चेंडूवर अगदी रेडी नव्हते आणि अगदी इथून पाहू शकाल की रेफर केलं गेलंय. आता इथून हाईट चेक केली जाईल. विशालजी नाईक सर अगदी लंच करीता अगदी बाहेर गेलेत. सो इथून ऑनगोईंग इनफिल्ड मधील एखाद्या पंचांना आपल्याला यावं लागेल. सो इथून चेक केलं जाईल काय हा निर्णय असेल. स्कोअर लेगचे पंच अगदी प्रकाश तुमडा हॅप्पी आहेत त्या दिशेने अगदी आपण पाहताय. पहिला चेंडू फुलटॉस होता. फ्रंट फुटवर अगदी खेळण्याचा प्रयत्न झाला. अगदी चॅलेंज केलं वैभव याने. विरलजी नायर सर येत आहेत. चेक केलं जाईल. लाईव्ह प्रक्षेपण खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच दिशेने एक रिव्ह्यू दिला आपण प्रत्येक संघांना.
सो सर्व काही गोष्टी पाहायला गेल्या आणि तदनंतर हा निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्द केला. इट्स अ फेअर बॉल. कारण की ऑलरेडी फ्रंट फुटवर होते वैभव आणि त्याचंच कारण की चेंडू जो आपण पाहू शकाल अँगलने हलकासा खाली येत होता आणि त्याच कारणास्तव मात्र हा रिव्ह्यू अगदी आपण पाहू शकाल फेल केलाय. म्हणजेच ऑन फील्ड जो इशारा असेल तोच मान्य करावा लागेल. यानंतर बॅटिंग करणाऱ्या संघाचा जो रिव्ह्यू आहे तो झाला यावेळेस समाप्त. सो इथून एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळेल श्री गणेश अहोताई वैयक्तिक 1 या अंकांवर. अक्षयला आपण पाहताय ऑन फील्डच्या वरनं खूप चांगला स्ट्रोक आहे. लॉफ्ट केलं या चेंडूला डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. पहिला चौकार अक्षयच्या बॅटमधनं 4 रन्स. चांगला स्ट्रोक होता अगदी इनफिल्डच्या वरनं फोर्स केलं. ठाऊक आहे की पॉवर प्लेचं बंधन आणि या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये ही बंधनयुक्त फलंदाजी करण्याचा हा प्रयत्न कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या अगदी मध्यात खेळला आणि सरळ चेंडू डीप पॉइंट सीमारेषा पार सरळ निघून गेला 4 धाब्यांकरिता. याच मैदानावर काय भली मोठी स्पर्धा आपण पाहिली कॉमन प्रीमियर लीग हजरतजी शेख यांच्या नेतृत्वाखाली आणि अगदी याच मैदानावर आपण पाहू शकाल आई गावदेवी चषकाला आजपासून सुरुवात झाली. क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि ते समद काही ओके मध्ये पाहायला मिळतंय. सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरनं पुन्हा एकदा फोर्स केलाय. फाईन लेग सीमारेषा पार. 1 बाउन्सने चेंडू पुन्हा एकदा क्लिअर होईल. एक चांगली सुरुवात आहे अक्षयच्या बॅटमधनं. लागोपाठचा हा दुसरा चौकार आणि धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 या अंकांवर हे स्कोर कार्ड. खूप महत्वाची ही सुरुवात आहे कारण की रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ आपण पाहताय ना की प्रत्येक षटकागणिक हे 18च्या घरामध्ये आहे. आणि ही धावसंख्या जर तुम्हाला परिपूर्ण चेस करायची असेल तिथे डॉमिनेशन आणि कॅल्क्युलेशन प्लस रिक्स या 2 गोष्टींचा समन्वय तुम्हाला करावा लागेल. आणि तीच पद्धतीची सुरुवात अक्षयच्या बॅटमधनं अगदी आपण पाहताय. लागोपाठ हे 2 चौकार आणि स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 अंकांवर ही धाव संख्या. यावेळी स्विच हिट अटेम्प्ट केलाय. खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक. कन्व्हर्जन रेट योग्य पद्धतीने लगातार 3 चेंडूंमध्ये हा तिसरा चौकार. अप्रतिम फलंदाजी. याला म्हणतात क्षेत्ररक्षणाशी खेळणं. जी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे ना त्याला कशा पद्धतीने तोडायला हवं याचं परिपूर्ण बेनिफिट ॲज अ फलंदाज अक्षय कोल्हा याला ठाऊक आहे. अप्रतिम फलंदाजी. लागोपाठ हा तिसरा चौकार आहे आणि धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 13 या अंकांवर. 13 रन्स ऑन अ कार्ड. ग्रेट स्टार्ट. सुरुवातीमध्येच पाहिलं खूप चांगल्या पद्धतीने वेळ घेतला आणि अगदी हा वेळ आपण पाहू शकाल जास्त घेण्याचा प्रयत्न नाहीये. इथून चांगले स्ट्रोक एलिव्हेशन मिळतंय. इंटू द गॅप मध्ये खेळतात आणि त्याचंच बेनिफिट मिळत असताना लगातार 3 चेंडूंमध्ये सलगचा हा तिसरा चौकार. 13 या अंकांवर धावफलक आहे. थोडासा असमंजस मध्ये गोलंदाज अगदी आपण पाहू शकाल परंतु इथून एक मोठी धावसंख्या आहे. कॉन्फिडन्स तर असेल परंतु इथून स्लो होणार नाही हा सामना हा फलंदाजाने संकेत दिलाय. एक चांगल्या पद्धतीने स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं आणि जिथून 3 चौकार आलेत. अक्षयच्या बॅटमधनं 13 या अंकांवर धावफलक. काय प्रत्युत्तर मिळेल का? गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून रुपेश सुसज्जित होईल. यावेळेस हलकीशी लेन बाहेरच्या दिशेने होते आणि तदनंतर हलकासा चेंडू आतमध्ये वळाला. हे आहे गतीमध्ये परिवर्तन. जेव्हा जेव्हा फलंदाज हावी होत आहेत ना क्रिकेटच्या पटलावर तेव्हा ॲज अ गोलंदाज तुमची भूमिका ही शार्प असणं ही खूप महत्वाची बाब आहे. म्हणून परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि त्या परिवर्तनामध्ये अगदी आपण पाहू शकाल हे चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन खूप महत्वाचं ठरलं आणि चेंडू सरळ निघून गेला यष्टी रक्षकांच्या हातकंडामध्ये. डॉट बॉलची सांगता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रूम मिळाला. जागा मिळाली आणि रूमचं भाडं हे किती महाग आहे हे दर्शवलं फलंदाजाने. अप्रतिम टायमिंग कनेक्शन झालं आणि जिथे सरळ चेंडू निघून गेला डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. अक्षय कोल्हाच्या बॅटमधनं हा शेवटच्या चेंडूवर मच निडेड षटकार आणि या 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलंय. 19 या अंकांवर चांगली सुरुवात. म्हणजे जी धावसंख्या लावायची होती स्कोर कार्डवरती धावसंख्या अगदी लागली गेले आणि हेच आहे प्रत्युत्तर क्रिकेटमध्ये. म्हणून समोरच्या संघाने किती धावा मारल्यात हे महत्वाचं नसून त्या धावसंख्येच्या दिशेने आपण कशा पद्धतीने वाटचाल करताय ही खूप महत्वाची बाब आहे. म्हणून सातत्याने आपण म्हणतोय ना की क्रिकेटमध्ये जर तुम्हाला योग्य त्या पद्धतीने आणि लंबे रेस का घोडा बनायचा असेल तर सराव हा एकमेव ब्रह्मास्त्र आहे. म्हणून जगभरातील सर्वात मूल्यवान रत्न कुठलं म्हणायची झालं तर ते आपली आहे मेहनत आणि जिथूनच या मेहनतीने यशस्वीरित्याने जर वाटचाल करायची असेल तर योग्य त्या पद्धतीने स्ट्रोक सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. काय फटका होता. हवेच्या बरोबरीने हवेच्या बोलत बोलत चेंडू सरळ निघून गेला. डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार
आणि या 6च्या साह्याने 19 या अंकांवर धावफलक आहे. संकेत मिळालेत की अजून सुद्धा हा सामना गेलेला नाही. या मॅच मध्ये परिपूर्ण कलाटणी ही पाहायलाच मिळणार आहे. एकेंडने वैभव धूम सुरुवातीपासून अगदी आपण पाहत आहे अंडर 19 पासून सुरुवात काय जबरदस्त राहिली या खेळाडूची. आणि जिथून कॉमन प्रीमियर लीग असो एकावेक फॉर्मॅट असो मागे वळून पाहिलं नाही. आज आदिवासी अंतर्गत खेळत असताना सुद्धा त्याची कामगिरी खूप महत्वाची राहिली. नुकताच पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीग मध्ये खेळताना सुद्धा पाहायला मिळाला. इथून ही कामगिरी कशी असेल. आज सदानंद स्मृती कामन या संघातून त्याचा हा खेळ खूप इम्पॉर्टंट असेल. एकेंडने अक्षय कोल्हा याने सुद्धा परिपूर्ण साथ दिलाय. आफ्टरनून सेशन मध्ये अगदी आपण पाहताय प्रशांतजी भगत मंद मंद पावलाने आज 24 आवर्स मात्र हे वर्क होत असताना डीबीएन लाईव्ह नेटवर्क ॲक्युरसी दर्शवतंय. म्हणून आपल्या कामामध्ये क्वालिटी ही सुद्धा खूप महत्वाची भूमिका. आज कित्येक चॅनल आहेत या टेनिस क्रिकेटमध्ये परंतु क्वालिटी जर नसेल तर त्या कामाला महत्व नाही आहे. आणि ते जर संपूर्ण अगदी आपण पाहताय डीबीएन लाईव्ह नेटवर्कची संपूर्ण टीम साहिलजी मांगेला असतील धनंजयजी पाटील असतील या सर्वांची अथक मेहनत खूप महत्वाची राहिली. आणि डीबीएन लाईव्ह नेटवर्क अगदी एक तरोताजा करणारं हे लाईव्ह नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतंय. स्कोर कार्ड अगदी 19 या अंकांवर पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त. या सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज सुसज्जित होतोय आणि त्याचं स्वागत एक मोठ्या फटक्याने केलंय. शर्यत अजून संपली नाही, मी अजून जिंकला नाही हे संकेत दिलेत वैभवने सुद्धा. बिग ब्लास्ट बिग षटकार आणि या 6च्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 25 रन्स ऑन अ कार्ड. 25 या अंकांवर हे धावफलक. संकेत मिळालेत की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 25 रन्स ऑन अ कार्ड. पहिला चेंडू फुलटॉस होता आणि फुलटॉसवर फुलटोल वसूल केला. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं षटकारांची आतिषबाजी असेल परंतु या इनिंग मध्ये सुद्धा भरघोस ही फलंदाजी होत असताना हे डॉमिनेशन खूप महत्वाचं आहे. पहा हार आणि जीत हा खेळाचा पैलू आहे परंतु या पैलूला जर हिरा सापडायचा असेल तर इथून तुमची कामगिरी यशाच्या दिशेने असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथून मोठा फटका आलाय. 25 या अंकांवर धावफलक. पहिल्या चेंडूवर रुपेश याचं स्वागत केलंय षटकाराने. मोठ्या संख्येने धावसंख्या येत आहे कारण की हवेची झुणुकी प्रचंड आहे. जरी सुद्धा रखरखत ऊन असलं तरी सुद्धा हवा खेळती आहे आणि थोडीशी राहत मिळते खेळाडूंना सुद्धा. एक मोठा फटका आला 6च्या साह्याने. 25 या अंकांवर ही धाव संख्या. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा रुपेश. गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा ऑन साईडला स्लॉक केलं या चेंडूला. या मैदानाचा सखोल अनुभव आहे आणि अभ्यासपूर्वक हा अनुभव यशाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. बॅक टू बॅक वैभवच्या बॅटमधनं हा दुसरा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 आणि या 6च्या मदतीने स्कोर कार्ड 31 या अंकांवर. अफलातून टायमिंग आहे. चेंडू अगदी पाहायचं झालं तर गुडलेन स्पॉट मध्ये होता परंतु ज्या पद्धतीने पिक केलं ना अप्रतिम. जी टेक्निक आहे खेळण्याची ती महत्वपूर्ण आणि अप्रतिम पद्धतीने अगदी फॉलो केलं या चेंडूला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. वाईडिश मिड विकेट सीमारेषा पार. एक कणखरता प्रस्थापित होत असताना वैभव धूमच्या बॅटमधनं 31 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. रन्स धावसंख्येच्या बाबतीमध्ये अगदी ही कमतरता जाणवत होती. सुरुवातीला असं वाटलं की पोषकता असेल परंतु जशी सुरुवात केली मिस्टर वैभव याला म्हणतात खरबूजो को देख के खरबूजा भी रंग बदलता हुआ. आता एक एंडने चांगली फलंदाजी अक्षय याने करून दाखवली तर या एंडने बारी आहे वैभव याची आणि वैभव सुद्धा कमी नाही आहे. 2 चेंडूंमध्ये हे 2 षटकार आणि स्कोर कार्ड 31 या अंकांवर 31. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. हलकीशी लेंथ अगदी आपण पाहू शकाल. आउटसाइड ऑफ होते. थोडंसं मात्र कॉन्सन्ट्रेट ठेवलं असतं तर नक्कीच पिक केलं असतं या स्ट्रोकला परंतु जास्तीत जास्त ऑन साईडला खेळण्याचा हा माणस होता आणि सरळ चेंडू बीट झाले. यष्टीरक्षकांच्या हतकंडामध्ये थोडासा राहत मिळाला असेल गोलंदाजाला. डॉट बॉलची सांगता. 31 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. यानंतर जगदंबा स्पोर्ट्स ब्राह्मणपाडा आणि गावदेवी लाखिवली या 2 तगड्या संघादरम्यान लढत अगदी पाहायला मिळणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आणखी एक आहे. तगडा प्रहार. कडक बेधडक फलंदाजी वैभव धूमच्या बॅटमधनं. आणखी एक बिग प्लास. 6 आणि या 6च्या साह्याने धावसंख्या अगदी 37 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. काय फलंदाजी होते अप्रतिम. एकीकडे आतापर्यंत कॉन्सन्ट्रेट ठेवलंय. जरी सुद्धा मोठी धावसंख्या असली ना तरी सुद्धा ही धावसंख्या आम्ही पोषकतेने अगदी हाताळू शकतो हेच दाखवण्याचा प्रयत्न आहे.
चांगल्या पद्धतीने अगदी ही फलंदाजी होते. धावफलक तब्बली बोर्डवर आहे 37. एखाद्या चांगल्या संघाची ही एक झुणूक असते. जर टेनिस क्रिकेटमध्ये छोटी धावसंख्या डिपेंड होऊ शकते, तर मोठी धावसंख्या सुद्धा चेज होऊ शकते. याच मानसिकतेने हा खेळ होत असताना मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. अप्रतिम पद्धतीची फलंदाजी. 37 रन्स ऑन अ कार्ड, 37 या अंकांवर ही धावसंख्या. सकाळच्या सत्रामध्ये 64 धाबा आतापर्यंतचा उच्चांक स्कोर आपण पाहिला, तर या सामन्यामध्ये जवळजवळ 74 धाबा या पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिल्यात. काही एक मोठा उलटफेर पाहायला मिळेल का हे सुद्धा पाहणं योग्य, कारण की आतापर्यंत ती स्थिती पाहायला मिळते. 37 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. जवळजवळ 1.4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. अजून सुद्धा 14 चेंडू आहेत आणि इथून 38 धावींची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. वैभव पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर. यावेळी शरीरापासून हलकासा चेंडू कट झाला आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातो. डॉट बॉलची सांगता. एकीकडे उत्तर मिळते, दुसरीकडे प्रत्युत्तर मिळतंय. उत्तर आणि प्रत्युत्तरामध्ये अगदी आपण पाहताय दोन्ही संघ अगदी एकमेकांसमोर हा संघर्ष करतायत. आता इथून जो संघ या संघर्षातून वाट शोधेल ना, तो संघ एक परिपूर्ण खेळ आकारताना या मैदानावर पाहायला मिळणार आहेत. प्रचंड हवेची झुणूक आहे हवेच्या दिशेने खेळत असताना, कारण की क्रिकेटमध्ये एक मंत्र आहे, जिथे वारा तिथेच मारा. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका सजवलाय, परंतु हवेचा फोर्स तेवढा काबी होता. चेंडूला आतमध्ये रापलं तर गेलं, परंतु अगदी झेल कन्वर्ट होऊ शकला नाहीये. एकच सिंगल धाबी स्कोर कार्डवर येते. सिंगलच्या साह्याने एकच धाबेवर हे समाधान व्यक्त करावं लागेल. षटकाची सुद्धा यावेळेस झाली आहे समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 38 या अंकांवर 38 रन्स ऑन अ कार्ड. आता येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूंमध्ये 37 धावेंची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असणार आहे. चेंडू आणि फळीच्या या द्वंद्व मुद्द्यामध्ये कुठल्या संघाची सरशी होईल हे सुद्धा पाहणे योग्य आहे, कारण की अजून सुद्धा सामना गेलेला नाहीये. या सामन्यामध्ये जी पोषकता, जे डॉमिनेशन दर्शवलंय ना, ते दोन्ही फलंदाजाने, आणि म्हणूनच आतापर्यंत आपण पाहत आहे की एक चांगल्या स्थितीमध्ये अर्धा पल्ला इथून गाठलाय. अर्धा पल्ला अजूनही गाठणं शेष आहे, कारण की 12 चेंडू आणि 37 धावेंची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. घेऊया एक तुर्तास ब्रेक आणि मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळणार आहोत, बिकॉज ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या दिशेने आहे. अडतीस या अंकांवर धावफलक. अजूनही 37 धावेंची आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये पाणी गेलं मैदानाच्या दिशेने. आतापर्यंत जे मोमेंटम आहे ते सदानंद स्मृती कामन या संघाकडे. इथून गेले पाणी, काय बदलेल कहाणी हे सुद्धा पाहणं योग्य. मैदानाच्या दिशेने या थर्ड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत या गोलंदाजाला आणलंय. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होत आहे, चांगली भागीदारी, सांघिक भागीदारी अगदी आपण पाहत आहे. परंतु रिक्वायर रन रेट अजून सुद्धा 18च्या घरामध्येच आहे. 18.50च्या गतीने येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 37 धावा या मात्र फलकावर लावायच्या आहेत. वैभव धोम या एंडे कशा पद्धतीने फलंदाजी आकारेल हे सुद्धा पाहणे योग्य. जेव्हा जेव्हा हवेच्या अगेन्स्ट आपण खेळताना तेव्हा तुमची टेक्निक ही खूप इम्पॉर्टंट ठरते. क्रिकेटचं शेवटचं अक्षर टी फॉर टेक्निक, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट अँड टी फॉर टॅलेंट, या 4 गोष्टी महत्वाच्या ठरतात. हे नेहमीच आपण पाहिलंय. आता इथून अनिकेत 37 धावेंची आवश्यकता. धाबा आहेत अगदी स्कोर कार्डवर, परंतु इथून जी पार्टनरशिप लागले ना, विकेट्स इन हँड आहेत, म्हणून हाच प्रयत्न होतोय दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. येणारे 12 चेंडू 37 धावेंची आवश्यकता ही अजून सुद्धा असेल. या गोलंदाजी मार्कवर अनिकेत या स्पेल मध्ये आहे. फटाफटका मारण्याचा प्रयत्न, म्हणून मी म्हटलं की टेक्निक खूप इम्पॉर्टंट असेल आणि त्याच टेक्निकने खेळण्याचा हा मनसुबा की हवेच्या अगेन्स्ट सुद्धा मी या पद्धतीने स्ट्रोक सिलेक्शन करू शकतो. जसा ब्रेडवर मक्खन फिरवावा त्याच पद्धतीने हा स्ट्रोक होता. अप्रतिम टायमिंग, टायमिंग विथ टेक्निक, टेक्निक विथ टेम्परामेंट अँड टेम्परामेंट विथ टॅलेंट. मिळतील 6 धावा.
आणि या 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 44 या अंकांवर 44. आतापर्यंतची एक मोठी कहाणी राहिलंय. काय जबरदस्त फलंदाजी. 4 महत्वाचे मोठे स्ट्रोक वैभव धूमच्या बॅटमधनं. 44 या अंकांवर हे धावफलक आहे. आता सिच्युएशन परिपूर्ण ही बदलत असताना येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 31 धावेंचं आव्हान हे अजून सुद्धा समोर असेल. प्रयत्न चांगले ठेवावे लागतील. ॲज अ गोलंदाज त्यांची कर्तव्य दक्षता ही बजवावी लागेल. इथून योग्य त्या पद्धतीने कामगिरी जर झाली नाही तर या सामन्यामध्ये जो कंट्रोल आहे ना तो सुटताना पाहायला मिळेल. म्हणून विकेट फॅक्टर खूप महत्वाची भूमिका. इथून कमबॅक असेल का गोलंदाजाच्या माध्यमातून पाहणे योग्य. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. द कॉमेंटेटर कस याच गोष्टीची मी महत्वाची उल्लेखना केली होती. ब्रेक थ्रू जर लागेल तर या मॅच मध्ये कमबॅक पाहायला मिळेल. आणि तो ब्रेक थ्रू मिळत असताना कारण की वैभवने मैदानाच्या दिशेने धूम त्याच पद्धतीने कामगिरी केली होती. आणि आतापर्यंत एक 4 मोठे फटके त्याच्या बॅटमधनं वैयक्तिक 25 धाब्यांचं योगदान आपल्या संघाकरिता दिलं. आणि धावफलक 44 या अंकांवर. परंतु अजून सुद्धा कहाणी संपलेली नाहीये कारण की येणारे 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 31 धाब्यांची आवश्यकता हे अजून सुद्धा समोर असेल. 10 balls रिमेनिंग 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. परंतु जी सुरुवात हवी होती ना ती वैभवने करून दिली परंतु अंजामापर्यंत नेऊ शकला नाही. आणि या मॅच मध्ये अजून सुद्धा बरंच काही शिल्लक आहे कारण की विकेट गेले. इथे कॉन्फिडन्स लेवल थोडासा अगदी टीम मिटिंग झाली आहे. टीम मिटिंग मध्ये नक्कीच साध्य झालं असेल की इथून हा कमबॅक होणं खूप महत्वाची बाब आहे. आता इथून नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने रोशन उंबर साडा या फलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. नव्याने बॅटर दाखल झालेत. 31 धाब्यांची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. सामना अजून सुद्धा गेलेला नाहीये. या सामन्यामध्ये परिपूर्ण जान फुकले फलंदाजांनी. आणि अगदी हे बॅटल सुद्धा खूप महत्वाचं होतं. पहिल्या इनिंग मध्ये वैभवने अगदी विकेट मिळवली होती अनिकेत याची. आणि अनिकेत याने सुद्धा या स्पेलमध्ये वैभवची विकेट मिळवली. म्हणजेच परिपूर्ण बॅटल रंगत असताना आणि क्रिकेटचंही परिभाषा म्हणून या परिभाषेमध्ये आणि या परिक्रमेमध्ये कोणाचीही सुटका नाहीये. आता येणारे 10 चेंडू 31 धाब्यांचं समीकरण आणि सिच्युएशननुसार ही महत्वाची फलंदाजी कारण की महत्वाचं बॅटल आहे. कारण की लेफ्ट हँडर फलंदाज आता मैदानाच्या दिशेने कारण की हवा आपण पाहू शकाल त्या एंडने डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला पोषक आहे. आता इथून ही मानसिकता कशी असेल गोलंदाजाची हे सुद्धा पाहणे योग्य. डीप स्क्वेअर लेग घेतलं गेलंय. डीप मिड विकेट आहे. त्यानंतर लॉंग ऑन अगदी आपण पाहू शकाल एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला तो सुद्धा स्थित केला गेलाय. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्ररक्षक हलकासा 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट लेगच्या रिजन मध्ये अशी क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना ही अगदी पाहायला मिळते. 44 अंकांवर धावफलक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला अक्रॉस लाईन. क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट नो डाऊट. हवा त्या दिशेने सरशी आहे परंतु ॲज अ मेरिट खूप महत्वाची भूमिका. थोडंसं पिक करणं तदनंतर रीड करणं गोलंदाजाला या सुद्धा खूप मायने राखतात. आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला रोशन उंबर साडाच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता 3 चेंडूंचा खेळ इथे झालाय समाप्त. 44 या अंकांवर ही धाव संख्या. हे तिन्ही चेंडू फार इम्पॉर्टंट असतील या स्पेलमध्ये कारण की अजून सुद्धा आवश्यकता आहे 31 धावेंची. म्हणजेच धावसंख्या थांबवली या 2 चेंडूंवर अनिकेताने. हे चांगलं कमबॅक आहे. हे प्रत्युत्तर दिलं जात आहे ॲज अ गोलंदाज म्हणून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जाग्यावरच राहिले. हा आहे क्रिकेटमधील रामायणामधील अंगदचा पाय. मागेही गेला नाही पुढेही आला नाही. जाग्यावर स्थिर राहिला आणि जिथे बॅटची आतली कडा विकेट किपरचा सहारा बीट झाले. फलंदाज बाद. विकेटचा आणखी पतन. विकेट मिळाले बघा. वैभव बाद झाल्यानंतर ही थोडीशी नामुष्की उडावले कारण की धावसंख्येच्या दिशेने वाटचाल तर करायचे परंतु ती पोषकता पाहायला मिळाला नाही. कॉन्फिडन्स पहिल्या चेंडूपासून हलकासा मागे जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आल्यानंतर मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला आणि यावेळेस बॅटची आतली कडा आणि ज्या ठिकाणी यष्टीरक्षकाने एक सुंदर झेल अगदी टिपला गेलाय. 44 या अंकांवर धावसंख्या ही बाधित आहे. अजून सुद्धा 31 धावेंची आवश्यकता. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 8 बॉल्स रिमेनिंग 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. नव्याने बॅटर नितेश या फलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. एक एंडने मिस्टर अक्षय सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये अगदी स्ट्राईक एंडला होता परंतु तदनंतर आतापर्यंत जवळजवळ 10 चेंडू हाताळले. त्या 10 चेंडूंमध्ये तो ऑफ स्ट्राईक आहे कारण की एंडने वैभव याची फलंदाजी सुद्धा खूप बहादर झाली परंतु या स्पेलमध्ये त्याचं स्ट्राईकवर जाणं खूप इम्पॉर्टंट आहे.
परंतु आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने स्ट्राईक एंडला आहे आणि येणारे चेंडू असतील 8 चेंडूमध्ये 31 धाब्यांची आवश्यकता. नितेश असेल स्ट्राईक एंडला बॅटर. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा निकेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाही आहे. बॅकलिपला हलकसं खाली ठेवलंय. मिड ऑन क्षेत्रातनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक स्थित आहे. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळेल आणि सिंगलच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय 45 या अंकांवर. आता येणारे 7 चेंडू आणि आवश्यकता असेल 30 धावेंची. 7 बॉल्स रिमेनिंग 30 रन्स टू रिक्वायर्ड टू विन. सदानंद स्मृती कामन के आई चंडिका चंद्रपाडा या दोन संघादरम्यान अगदी क्रिकेटच्या या मैदानामधील ही रंगत पाहायला मिळते. 7 चेंडू 30 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अनिकेत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अगदी म्हणायचं झालं ना तर जान टाकले या स्पेलने. कारण की धावसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती 2 षटकांमध्ये. परंतु जशी वैभवची विकेट गेली आणि थोडासा धाबींच्या बाबतीमध्ये हा शुकशुकाट पाहायला मिळतोय. परंतु अक्षय आहे मैदानाच्या दिशेने आणि तो लढण्याकरिता आहे सक्षम. त्याच्या बॅट मधनं आलाय अगदी सुपर स्ट्रोक. सरळ चेंडू निघून गेलाय डीप पॉइंट सीमारेषा पार आणि अक्षयच्या बॅट मधनं या शेवटच्या चेंडूवर आलाय हा चौकार. आणि सिच्युएशन पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. येणारे 6 चेंडू आणि आता धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 26. परंतु महत्वाची बाब काय तर एक एंडने नितेश आहे जो अगदी नव्याने बॅटर आलाय. सिंगल धावेंवर तो खेळी करतोय. तर एक एंडने अक्षय जो सेट फलंदाज आहे. परंतु आता इथून वेळ सुद्धा जास्त नाही कारण की प्रत्येक चेंडू गणिक जो स्ट्राईक रेट आहे तो जवळजवळ 450च्या घरामध्ये. म्हणून त्या सरासरीने तुम्हाला खेळणं खूप महत्वाची बाब आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला एकतर षटकार ठोकावा लागेल एकतर चौकार ठोकावा लागेल. येणारे 6 चेंडू 26 धावेंची आवश्यकता. आता या आवश्यकतेमध्ये कुठली पूर्तता होईल हे सुद्धा पाहणं योग्य आहे. क्रिकेटचं परिभाषा आहे जर तरला तारा नाहीये किंतु परंतुला तारा नाहीये. कित्येक वेळा आपण बघितले की तोंडातून घास हिरावून जाताना पाहायला मिळालाय. म्हणून क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत आपण भविष्यवाणीही करू शकत नाही. आता इथून अगदी आपण पाहत आहे की 6 चेंडू आहेत 26 धावेंची आवश्यकता. विजय भोये पुन्हा एकदा जॉईन झालेत. आज खूप चांगल्या रोलमध्ये आहेत. आता स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचं माध्यम म्हणायचं झालं तर प्रत्येक गोष्ट आपल्यामध्ये अवगत असणं खूप महत्वाची भूमिका आहे. म्हणजे ज्या सिच्युएशनमध्ये आपल्याला सांगितलं ना की उभं राहायचंय त्या सिच्युएशनमध्ये आपण रेडी राहायला पाहिजे आणि तेच विजयजी भोई या ठिकाणी पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्वागत असेल. येणारे 6 चेंडू 26 धावेंची आवश्यकता. मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहत आहे ही परिपूर्ण बॅटल रंगत असताना थोडासा विचार विनिमय होतोय परंतु प्लीज जास्त वेळ व्यतीत करू नका. त्वरित आपण मॅच ऑन करा. येणारे 6 चेंडू 26 धावेंची आवश्यकता हे अजून सुद्धा समोर असेल. चेंडू हवाय मैदानाच्या दिशेने अवेलेबल होतोय. 6 बॉल्स रिमेनिंग 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. आजचा दिवस खूप महत्वाचा. आज बापू नाडकरने एक जुना जाणता क्रिकेटर ज्याने भारतीय संघाला ओळख दिली. सर्वाधिक मेडन ओव्हर फेकण्याचा विक्रम अगदी त्याच्या नावावर आणि आज त्यांचा जन्मदिवस. IPLचा हंगाम सुद्धा सुरुवात आहे. यंदाच्या हंगामामध्ये टेनिस क्रिकेट फार मोठ्या प्रमाणामध्ये अगदी हाताळलं गेलंय. डे नाईट इव्हेंट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात यंदाच्या एप्रिल आणि मेच्या या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु खूप कमी प्रमाणामध्ये अगदी आपण पाहत आहे की उन्हाच्या या झळालामध्ये मॅचेस होत आहेत. आणि आज खास करून आई गावदेवी चषक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या निमित्ताने आज कामान या परिसरामध्ये एक ऐतिहासिक मैदान आणि या ऐतिहासिक मैदानावर अगदी आपण पाहत आहे की 50,000ची स्पर्धा अप्रतिम. हे शेवटचं अंतिम स्पेल मिस्टर रवी डवले याला अगदी आपण पाहत आहे एकीकडे धावा रोखायच्या आहेत तर दुसरीकडे धावा परिपूर्ण करायच्या आहेत. लिव्ह केलेल्या चेंडूला अँगल क्रिएट करेल. चेंडू बाहेरच्या दिशेने गेला. वाईटचा इशारा आलाय. पंच प्रकाशजी तुंबडा एपी यांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाबी स्कोर कार्डवर मिळेल. येणारे 6 चेंडू आहेत आणि 25 धाबींची आवश्यकता. स्ट्राईक खूप इम्पॉर्टंट असेल. एक एंडने अक्षय आहे परंतु नितेशाला सुद्धा परिपूर्ण साथ ही द्यावीच लागेल. स्वतःच्या मनगटात सामर्थ्य असणाऱ्याला दुसऱ्याच्या ताकदीची भीती कधीच वाटत नाही. तेच दाखवावं लागेल नितेशाला सुद्धा आणि तेच होत आहे. स्लॉट मध्ये चेंडू होता सरळ फेकून दिला मिड विकेट सीमारेषा प्लॉट मध्ये. एक लांब पल्ल्याचा उतुंग भरारे घेणारा हा संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार 6. परिपूर्ण मॅच मध्ये अगदी ही कलाटणी अगदी हा पलटवार. आता येणारे चेंडू असतील 5 चेंडूंमध्ये धावा करायच्या 19. म्हणून शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकला नाही
ही दर्शवले मैदानाच्या दिशेने नितेशाने सुद्धा. म्हणून क्रिकेटच्या पटलावर कधी एका हाताने टाळी वाजत नाही, बॅट तुमच्या सुद्धा हातामध्ये आहे आणि हेच नितेशाने दर्शवलं. स्वतःला बॅक केलं आणि बॅक करत असताना हा मोठा फटका अगदी अंडर प्रेशर मध्ये खेचला. आता येणारे चेंडू आहेत 5 चेंडूंमध्ये 19 धाब्यांची आवश्यकता. सामना परिपूर्ण रंगलाय. या रंगतदार स्थितीमध्ये फलंदाजी ही बहारदार होत आहे. अजून सुद्धा कुठला संघ फ्रंट लाईन वर आहे हे सुद्धा अजून सांगू शकत नाही. म्हणून मी म्हटलं की जेव्हा जेव्हा छोटी धावसंख्या तेव्हा तेव्हा डोकेदुखी मोठी आहे, परंतु जेव्हा जेव्हा मोठी धावसंख्या ही धावसंख्या सुद्धा नेहमीच डोकेदुखी ठरते, कारण की इथे समोरचा संघ सुद्धा हार मानायला तयार नाहीये. आतापर्यंत 5 चेंडू आणि 19 धाब्यांची आवश्यकता ही समोर असेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर रवी इथून सुसज्जित होईल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतःच्या गोलंदाजीवर अंडर प्रेशर मध्ये ही गोलंदाजी होती आणि कॉटन बॉलच्या माध्यमातून विकेट इथे मिळाले. फलंदाज मिस्टर नितेश परतावं लागेल तंबूच्या आशयाला. प्रयत्न तर सुरेख होते कारण की विजय प्राप्त करायचा आहे, परंतु इथून अगदी आपण पाहत आहे की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि विकेट मिळाली. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल 19 धावसंख्येची. येणारे 4 चेंडू 19 धावा अजून सुद्धा आवश्यकता आहे. आता या धावेंच्या बाबतीमध्ये अगदी हा हेवा वाटावा त्याच पद्धतीने हा सामना रंगलाय. एक मोठा फटका येतोय, त्यानंतर विकेट मिळतंय, म्हणजे परिपूर्ण अगदी दोलान्मय अवस्थेमध्ये हा सामना आहे. आता हे 2 चेंडू फार इम्पॉर्टंट असतील. या 2 चेंडूंमध्ये एकतर फलंदाजाला चांगली चमकदार कामगिरी ही सातत्याने करावी लागेल, तर गोलंदाज इथून प्रयत्न करेल की एखादा तरी डॉट बॉल किंवा सिंगल डबल जरी आल्या तरी सुद्धा एक सुटकेचा निश्वास सोडेल. 4 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. 19 धाब्यांची आवश्यकता. नव्याने बॅटर मिस्टर विशाल हा मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. नावाप्रमाणे विशाल अशी कामगिरी ही करावी लागणार आहे. समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे. लॉंग ऑफ रिझर मध्ये क्षेत्ररक्षक त्यांना बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय. या 4 धावा मिळतील. आता सिच्युएशन पुन्हा एकदा परतले. येणारे 3 चेंडू 15 धाब्यांची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर आहे. मॅच मध्ये परिपूर्ण ही हामी भरली जात आहे. प्रत्येक फलंदाज इथून प्रयत्न करतोय की आपला संघ विजयाच्या दिशेने अग्रेसर करण्याकरिता. 3 balls रिमेनिंग, 15 runs required to win. वाईड आला पहिला चेंडू, तदनंतर मोठा फटका नितेशच्या बॅटमधनं, तदनंतर विकेट मिळाली आणि आल्या आल्या विशालच्या बॅटमधनं हा मोठा फटका. आता इथे मागे पाहायचं नाही, इथून तुम्हाला पुढेच पाहायचं आहे, कारण की त्याच पद्धतीने सिच्युएशन आहे. येणारे 3 चेंडू 15 धाब्यांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम, म्हणून तुम्हाला या धावा कराव्याच लागतील. येणारे 3 चेंडू 15 धाब्यांची आवश्यकता. थोडासा कान मंत्र दिला, हा कान मंत्र कामास येईल का? पुन्हा एकदा रवी गोलंदाजी ट्रॅकवर. शरीरापासून दूर, अंडर कंट्रोल. आता ही दुगदुग आहे. ते गाणं आलं होतं ना मध्यंतरी की जपून जपून चाल रे, पुढे धोका आहे. आणि त्याच पद्धतीने गोलंदाजाला सुद्धा म्हणावं लागेल की जपून जपून टाक रे, पुढे धोका आहे. आता इथून वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाबी स्कोर कार्डवर मिळाले. आता 3 चेंडू इथून शिल्लक आहेत. 14 धाब्यांची आवश्यकता. म्हणून सातत्याने आपण क्रिकेटमध्ये म्हणतो ना की जिंदगी उसी के साथ खेलती है जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाता है तो कोई खिलाड़ी संघर्ष करके निकल जाता है. आता या संघर्षातून ही वाट शोधावी लागेल. फुल टॉस, फुल टॉल, हाय हॅलो, टाटा बाय बाय. महत्वाच्या क्षणी महत्वाचा षटकार. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 2 चेंडूंमध्ये 8 धावींची आवश्यकता. काय मॅच रंगले. या मॅच रंगतदार स्थितीमध्ये आणण्याचा पराक्रम हा फलंदाजाने केलाय. अफलातून टायमिंग. या 6 धावा. 2 चेंडू आहेत, 8 धावींची आवश्यकता. नेहमीच आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये की हिम्मत हरली तरी चालेल, परंतु हिमतीने कधीच हारू नका. आणि तेच अगदी पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून. अप्रतिम ही पोषकता अगदी दाखवली गेले. आता सिच्युएशन मध्ये पुन्हा एकदा ही मिळाले भर. येणारे 2 चेंडू 8 धावींची आवश्यकता अजून सुद्धा समोर आहे. परिपूर्ण या मॅच मध्ये. म्हणून मी म्हटलं की दोन्ही संघ आतापर्यंत सिच्युएशन नुसार खेळतायत,
कारण की सिच्युएशन कितीही गंभीर असली तरी सुद्धा फलंदाज या ठिकाणी आहेत खंबीर. चला वेळ जास्तीत जास्त वाया घालवला जातोय हे पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शवलं गेलंय. चला प्लीज डोंट वेस्ट द टाइम. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 चेंडूंचा खेळ इथून असेल शिल्लक. 8 धाबींची आवश्यकता यातून सुद्धा समोर आहे. म्हणून आपण सातत्याने म्हणतो की समय का खेल है, जिसका आ गया वो छा गया. आता इथून 2 चेंडू 8 धाबींची आवश्यकता. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर रवी. अक्रॉस लाईन उचलण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलाय. स्ट्रोक तर चांगला आहे. वन बाउन्सने चेंडूला अगदी उचललंय. चेंडूची फेकी जोपर्यंत होत आहे. आता शेवटच्या चेंडूवर हा सामना. 1 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. आठवतंय 2019 निदास ट्रॉफी. दिनेश कार्तिक याने मारलेला एक्स्ट्रा कव्हरला तो एक फ्लॅट षटकार आणि जिथून बांगलादेश संघाचं स्वप्न धुळीस मिळवलं होतं त्याच फटक्याची पुन्हा एकदा आवृत्ती करावी लागेल. टेनिस क्रिकेटमध्ये कित्येक वेळा विजय भाऊ आपण या सिच्युएशन मध्ये गेलोत. कित्येक वेळा या सिच्युएशन मधून फलंदाजाने बाहेर काढलंय, परंतु आता गोलंदाजाची इथे बारी आहे. काय इथून या सिच्युएशन मधून काढलं जाईल. हिरो बनण्याची संधी ही दोन्ही खेळाडूंना आहे आणि इथून अगदी आपण पाहत आहे की दोन्ही संघ परस्पर करतायत फाईट. चला दोन्ही संघांना आपण देऊया टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा. 1 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. ओहो, योग्य त्या वेळेमध्ये हा योग्य तो निर्णय गोलंदाजाच्या माध्यमातनं टाकलं ब्रह्मास्त्र. खोलवर लेंथ अगदी हाताळली आणि या मॅच मध्ये परिपूर्णतः आई चंडिका चंद्रपडा हा संघ अगदी आपण पाहत आहे हे डॉमिनेशन प्रस्थापित करत असताना. मॅच कुठलाही संघ जिंकला परंतु मॅच मध्ये जी रंगत आली ना ती मजेशीर होती आणि खऱ्या अर्थाने हा क्रिकेटचा खेळच असा आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी सुख असेल तर कधी दुःख आहे. म्हणून आपण नेहमीच म्हणतो ना, पल में तोला पल में माशा, कभी राजा तो कभी रंग. चला शेक हँड करण्याकरिता विसरू नका खेळाडू मित्रांनो. हस्तांदोलन करा आणि त्यानंतर आपण नवीन मॅचला सुरुवात करणार आहोत. एक मोठी धावसंख्या होती आणि या मोठ्या धावसंख्येमध्ये अगदी आपण पाहिलं तर एक चांगली फलंदाजी, कारण की सुरुवातीमध्ये जी नीव रचली ना ती फलंदाजाने ती खूप महत्वाची होती. अंडर प्रेशरमध्ये अंडर कंट्रोल अगदी ही गोलंदाजी सुद्धा आपण पाहिली, परंतु काय जबरदस्त बॅटल हे रंगत असताना. म्हणूनच या स्पर्धेची ही एक झलक आहे. प्रामुख्याने आपण म्हणतो ना की आई गावदेवी चषकाची आज ही सुरुवात आणि येणाऱ्या काही मॅचेस मध्ये याच पद्धतीचे सामने हे रंगतदार पद्धतीने पाहायला मिळणार आहेत. ज्याच्या बॅटमधनं आल्या जवळजवळ 31 धावा, ज्याने केले 12 चेंडू फेस, तो मिस्टर रुपेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार असेल. सो रुपेश आपण या मॅन ऑफ द मॅच आपण आज देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. रुपेश गोवारी आणि आडलक याच संघामध्ये रुपेश मोरे यांना सुद्धा आपण पाहत आहे. जे सीडी घेऊन चाललेले आहेत 2 खेळाडू, त्यांना मी विनंती करेन की आपण थांबायचं आहे.